आमच्याकडून थम्सअप आहे, प्लीज एकदा आपण पोहोचलोय. ओय अम्मा, हे फक्त मी सेंटरला पुढे सांगा ना. अरे भिंतीची भीती. आहे ना हे असते पाण्याची. त्या पाण्याच्या टाकीवरती आम्ही खूप आंघोळी केलेली आहे, ते पण चिखलामध्ये आंघोळी केलेली आहे. मला ऍक्च्युली नेहाला दाखवायचंय, कारण मला नेहाला पण तिकडे आंघोळ करायची. मी अजिबातच नाही करणार. वाव, किती सुंदर दिसतंय मागचं. येस, किती भारी वाटतंय. गाईजांनो, तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आम्ही ज्या ठिकाणाबद्दल बोलत होतो, आम्ही जिथे जायला निघणार आहोत, येस, तर तिथे आज सकाळी 4:30 वाजता जायला आम्ही निघालो आहोत. आता किती वाजलेत? आता वाजलेत 7:30. येस, आणि आम्ही पोहोचलो आहोत माळशेज माळशेज घाटात. घाटात. आणि आमच्या सोबत गावी येत आहेत मम्मी, पप्पा, मम्मी. आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत गावी जायला. खूप एक्सायटेड. सो तुम्हाला आम्ही थोडे माळशेज घाटातले थोडे आम्ही ग्लिम्सेस देतो. सो गाईज, आता जसं आम्ही तुम्हाला माळशेज घाटचं थोडे सिनेरी दाखवली, ग्लिम्सेस दिले थोडेसे. सो आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे, जो की माझा खूप फेवरेट आहे. आय होप नेहाचा पण तो असेल खूप फेवरेट. येस, सो द नेक्स्ट स्टॉप आहे आपला खाण्याचा. सो आम्ही थांबणार आहे गावची मिसळ. तर गावाला पण जातोय तर गावची मिसळ तर झालीच पाहिजे. मस्त. येस, मस्ट विजिट आहे. सो आम्ही तुम्हाला दाखवूच आम्ही कुठल्या म्हणजे रेस्टॉरंटला थांबतोय. येस, खूप की मुंबईला अशी मिसळ मिळतच नाही. येस, नक्कीच नाही भेटत, कुठेच नाही भेटत. गावी आल्यानंतर आम्हाला रोज मिसळ खायला दिली तरी आम्ही रोज मिसळ खाऊ. रोज मिसळ खाऊ शकतो. एकदम असा स्ट्रीट साईड असं दुकान आहे, एकदम लोकल ऑथेंटिक असं. पण इथली मिसळ आमची वन ऑफ द फेवरेट मिसळ आहे. वन ऑफ द फेवरेट मिसळ. आणि आमच्याकडून थम्सअप आहे, प्लीज एकदा. दर्शनने त्याची मिसळ ऑलरेडी संपवलेली आहे आणि मी ब्लॉग करण्यासाठी तो ड्राईव्ह करून खूप थकला होता. वन ऑफ आवर फेवरेट मिसळ जेव्हा मी गावी असतो. तुम्हाला आवडली मिसळ? मस्त मस्त. फायनली आपण पोहोचलोय. आम्ही दुपारी घरी पोहोचलो. त्यानंतर आम्ही घराची साफसफाई केली. दर्शन अजूनही करतोय टेरेस क्लीन. हाय दर्शन, हॅलो. झालं का टेरेस क्लीन? काय चालू आहे? वर्किंग प्रोग्रेस. सनसेट झाला, चहा प्यायची वेळ झाली टेरेसवरती. हो, चला. येस, तर तुम्हाला आता मस्त सनसेट दाखवतो आणि आम्ही सनसेट बघत बघत इथे मस्त चहा पितो. दर्शन अजूनही काम करतोय, त्याचं काम झालेलं नाहीये. वरचं टेरेस क्लीन करून आता खालचं टेरेस क्लीन करायला आलाय. गुड जॉब दर्शन, गुड जॉब. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू बॉय. मी चहा बनवते आपल्यासाठी मस्त. चहा. आता आम्ही चाललोय आजी बाबांना आणायला. यस, आता हळूहळू एक एक पाहुणे येतील घरी.
यात्रेसाठी. यात्रेसाठी. येस, आणि मग तुम्हाला अजून मज्जा येईल बाकी सगळ्या लोकांना भेटायला. बाय द वे आम्ही तुम्हाला हे सांगायचं होतं की आम्ही चाललोय गावच्या यात्रेला. येस, गावच्या यात्रेला रे बघ हे बघ. फॅमिली. तर हा, आम्ही गावच्या यात्रेसाठी आलो इथे. इंटरेस्टिंग. गायजानो, सो आम्ही आता आलोय नारायणगावमध्ये. नारायणगावमध्ये आम्हाला जसं येता येता आम्हाला एक असं मसाला दूधचं एक शॉप भेटलं. सो आम्हाला वाटलं की आम्ही ट्राय करावं मसाला दूध. सो ऍक्च्युअल मध्ये खूप छान आहे, खूप छान आहे. येस, चिअर्स गाईज. चला, एवढंच सांगत होतो तुम्हाला. आणि त्या मसाला दूधच्या शॉपचं नाव आहे श्रीराम स्पेशल मिसळ. श्रीराज मिसळ. श्रीराज स्पेशल मिसळ आहे. श्रीराम हॉटेल श्रीराज स्पेशल मिसळ आहे. तर तुम्हाला पण आवडलं असेल तर, जे कोणी असं नारायणगावच्या आजूबाजूला असेल, सो इथे नक्की ट्राय करा. छान आहे खूप. चला, बाय. गुड मॉर्निंग गाईज. गुड आम्ही सगळे आता मस्तपैकी नाश्ता करत बसलोय. नाश्ता करून मग आम्ही आमच्या इथल्या देवीच्या मंदिरात जाणार आहे, जिच्या यात्रेसाठी आम्ही आलोय तिथे. तेव्हा तुम्हाला आम्ही मंदिर कसं आहे, काय आजूबाजूचं कसं आहे, परिसर आहे, ते सगळं दाखवू. ते पण सांगा आम्हाला. पाटाला पाणी बघा पहिलं. हा, खूप आहे. कॅनल गावच्या कॅनलचं पाणी आमच्या. ओके, तर आम्ही असे गर्दी करून बसलोय गाडीत, कारण की आम्ही चाललोय. खूप गर्दी करून बसलोय, कारण गचडी झाली आहे. पण झाले आम्हाला. आम्ही चाललोय असं देवीच्या पाया पडायला. आता मंदिरात जाऊन मंदिर दाखवतो तुम्हाला. आता माझा आवडतो. तर मंडळी, हे आहे आमच्या ग्रामदेवतेचं म्हणजेच मळगंगा मातेचं मंदिर. तर गावची ग्रामदेवता ही गावातल्या लोकांचा आईसारखा सांभाळ करते, रक्षण करत असते. म्हणून तिचे आभार मानण्यासाठी हा सगळा घाट घातला जातो. लोक तिचे आभार मानतात व पुढचे वर्ष देखील अशीच तुझी कृपादृष्टी आमच्यावर ठेव अशी मागणी घालतात. तर आज देवीची चोळी ओटी भरण्याचा कार्यक्रम होता. त्याचसाठी आम्ही मंदिरात आलो आहे. यात्रेच्या दरम्यान मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप गजबजलेला असतो. मंदिरही खूप छान सजवतात. फुलांनी सजवलेलं मंदिर किती सुंदर दिसतं नाही. या सगळ्या परिसरात जे मंगलमय आणि श्रद्धाळू वातावरण होतं ते खरंच शब्दात सांगता येणार नाही. पप्पा सकाळी मंदिरात येऊ शकले नाही, म्हणून आम्ही परत रात्री मंदिरात आलो. यावेळी फुलांसोबत लाईट्सच्या डेकोरेशनमुळे मंदिर जरा जास्तच सुंदर वाटत होतं. आता मात्र आजूबाजूचा परिसर अगदी शांत झाला होता, पण त्यामुळेच देवीचं दर्शनही खूप सुंदर आणि मुळात म्हणजे डायरेक्ट देवीच्या गाभाऱ्यात जाऊन झालं. इतकं प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटत होतं, तिथून पाय हलतच नव्हता. झालं चालू. तर आता आमचं आमरस बनवायचं काम चालू आहे. मम्मी बाकीचं जेवण बनवत आहेत. बटाट्याची भाजी, पुरी, डाळ, भात बनवतात आणि मी आमरस बनवतीये. आणि आमचे सगळे सिबलिंग्स आलेले आहेत, तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत तुम्हाला सगळ्यांना दाखवायला. कालचा पूर्ण दिवस आम्हाला ब्लॉग करणं जमलं नाही, पण आम्ही आजचा दिवस नक्की ब्लॉग करू. आज आम्ही काय काय करणार आहे हे सगळं तुम्हाला दाखवू. आणि स्पेशली जी दर्शनची खूप फेवरेट आहे अशी बैलगाड्याची रेस तुम्हाला आम्ही दाखवू. ही बघा आमची नेहा. शेवटपर्यंत कुईतला रस काढून घेतला. अजिबात रेस्ट होऊन देणार नाही मी, एक काही ड्रॉप. नेहा, पाहुणे आलेत, तुला बोलवले पाया पडायला. आता अशी कशी पाया पडायला जाऊ मी? वहिनी, तू अशा नको पाया पडू, अशा पाया पडा. तर गाईज, हा किस्सा खरंच झाला होता आणि तो मला इतका फनी वाटला, म्हणून आम्ही तो रिक्रिएट केला तुमच्या सगळ्यांसाठी. आज यात्रेच्या निमित्ताने आमच्याकडे आमरस, पुरी, बटाट्याची भाजी, डाळ, भात हे सगळं केलेलं आहे. आणि आमच्यासोबत इथे आहेत आमचे सिबलिंग्स. दर्शन गावात गेलेला आहे, जसं मी तुम्हाला म्हणाले तुम्हाला संध्याकाळी मी बैलगाडा यात्रा दाखवणार आहे. तर तो आत्तापासूनच जाऊन बसलेला आहे. आपण बघूयात संध्याकाळी. काय खातोय सोमा? आमरस पुरी खातोय? ओय अम्मा, कसं लागतंय तुला? आवडलं तुला?
आवडला तुला आमरसपुरी? आम्ही आता सगळे बैलगाडा आजची रेस बघायला चाललेलो आहे. दर्शन आम्हाला घ्यायला आलाय आणि आम्ही सगळे चाललोय. आत्ता आम्ही मस्तपैकी यात्रेवरून घरी आलोय आणि भजी आणि जलेबी आणून आम्ही सगळे भजी जलेबी खातोय. कशी आहे भजी जलेबी? काय जिलेबी एक नंबर या जिलेबी खाऊ. आमच्या गावच्या यात्रेला. तर यात्रेहून आल्यावर जलेबी भजी खाऊन झाल्यावर आम्ही सगळ्यांनी ठरवलं आंधळी कोशिंबीर खेळूयात. तर आम्ही रेकॉर्ड करून त्यातले काही फनी सीन्स तुमच्यासोबत इथे शेअर केले. ए फक्त मी सेंटरला काय कुठे सांगा ना. अरे भिंतीची भीती वाटते मला. काय नाही आम्ही सांगतो एन्जॉय आहे लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? अरे तुम तो बड़े हैवी ड्राइवर हो भाई. बेटे ओ बेटा मौज कर दी. हाँ मौज कर दी. वाह बेटे वाह. अरे वाह शेर हो तुम तो. तर दुसऱ्या दिवशी आमच्या गावच्या दुसऱ्या घराच्या बिल्डिंगची पूजा होती. तर दर्शन आणि मी नवीन जोडी असल्यामुळे पूजेला बसण्याची संधी आम्हाला मिळाली. आम्ही मस्त मिसळ खाल्ली आणि बिल्डिंगपाशी पोहोचलो. गावी प्रत्येकच ठिकाणी किती हिरवळ असते, सगळंच किती सुंदर असतं. तर तुम्हाला जसं मी सकाळी दाखवलं, आम्ही रेडी झालो, मिसळ खाल्ली आणि आम्ही आमच्या गावच्या घरी पूजेला गेले. त्यानंतर दर्शन त्याच्या सगळ्या सिबलिंग्ससोबत परत अजून एका ठिकाणी बैलांची रेस बघायला गेला. मी खूप ऊन होतं म्हणून नाही गेले. मग मी घरी आले, मी झोपले, उठून मस्त फ्रेश झाले आणि त्यानंतर मी बघा या व्ह्यूमध्ये मस्त चहा घेते आहे. तर आता आम्ही परत एका ठिकाणी जरा बाहेर चाललो आहे. पहिला मी अजून एक ठिकाणची मिसळ खाणार आहे की कढीवडा? आपण कढीवडा खाणार आहे. कढीवडा. येस. तर अजून एक ठिकाण आहे नारायणगावमध्ये, खूप फेमस कढीवडा मिळतो तिथला. तर आम्ही पहिला तिथला कढीवडा खाऊ आणि त्यानंतर आम्ही अजून एका ठिकाणी बैलांची रेस बघायला जाणार आहे. काय करणार? बैलांची रेस काय आपल्या ह्याच्याने सुटत नाही. गावी आल्यानंतर त्याला पुरेपूर उपयोग करायचा आहे आणि मनसोक्त बैलांची रेस बघून घ्यायची आहे. यस. तर आम्ही बैलांची रेस बघायला कुठे जाणार आहे? इकडे पिंपरी पेंडर एक गाव आहे, तिकडे चाललोय आपण. तर आम्ही तुम्हाला ते दाखवतो. पहिला आपण कढीवडा दाखवतो आम्ही तुम्हाला. सॉरी गाईज, आम्ही मिसळ कढीवडा दाखवायलाही विसरलो आणि बैलांची रेसही दाखवायला विसरलो. पण तुम्ही नारायणगावमध्ये गेलात तर परिवारचा कढीवडा वडा जरूर खा. हे गवत आहे ना कापलं.
कुठे चाललोय? वाव, चाललो मस्त शेत दिसतंय बघायला. यार इथून. शेत बघायला सूर्य पण चाललोय, खूप छान शेत दिसतोय. बघायला. आपल्या शेताकडे चाललोय. येस. वाव, चलो चलो. हे तर आम्ही आता आमच्या शेताकडे चाललोय. आम्हाला मध्ये मध्ये ब्लॉग करणं नाही जमत आहे. दर्शन, काय बोलायचं तुला? काय नाही गाईस, तुम्हाला आम्ही आमचं शेत दाखवतो. येस, शेत बघा मस्तपैकी. तुम्हाला इथून म्हणून जर असं फुल घातलं त्यामुळे तिला हे लागत नाही, पण मला खूप येस, असं हे लागतंय. उसाचं खूप लागतं हाताला. हे दाखव ना बघ. हे 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 दाखव. बघ, हे बघ, हे बघ, हे जे आहे ना, हे बघ. हे तुझ्या लागलं. लागतंय हे हे खूप खूप. लागतं. सुरीने कापल्यासारखं लागतं. त्याला खूप धार मी तर असते फुल स्लीव्ह actually. घातल्यामुळे मला काहीच टेन्शन नाहीये. तिला काहीच लागत नाही, पण मला खूप लागतंय राव. श्री, ओमा, आपण कुठे चाललोय? काय कांदा काढणं चाललेलं आहे, कांदा काढणं. कांदे काढायचं का? सॉरी, झूम करून दाखव त्यांना. चला चला पुढे. तुम्हाला आता आम्ही काहीच हे दाखवतो की जिकडे मी लहानपणी खूप असं म्हणजे बोलत ना, एक टाकी असते पाण्याची, त्या पाण्याच्या टाकीवरती आम्ही खूप आंघोळी केलेली आहे. ते पण चिखलामध्ये आंघोळी केलेली आहे. ते तुम्हाला आम्ही दाखवतो आता. आणि कुठे कुठे हे केलेलं ते. येस, खूप भारी प्लेस आहे ती. आम्हाला तर मध्ये मध्ये मला ऍक्च्युली नेहाला दाखवायचंय, कारण मला नेहाला पण तिकडे आंघोळ घालायची. अजिबातच नाही करणार. तू काय नाही करणार, तुला टाकणार मी. तर आम्हाला मध्ये मध्ये ब्लॉग करणं जमत नव्हतं, पण आता आम्ही शेताकडे निघालोय म्हणून म्हटलं काय भारी वाव, वाटतं. किती सुंदर दिसतंय मागचं. येस, वाव, किती भारी वाटतंय. म्हणून म्हटलं तुम्हाला आमच्या शेतात काय रे? दाखवू. हे बघा गाईस, ह्या पाण्याच्या टाकीमध्ये इथे आम्ही खूप आंघोळी केलेली. याच्या खाली इथे वरती चढायचो आम्ही, आणि याच्या खाली आम्ही खूप वेळा आंघोळी केलेली. चिखलात लोळून. आणि हा चिखलाचं मेन म्हणजे हे जे असे पाट दिसतात ना, असे पाट आहेत ना, हम्म. त्या पाटात झोपायचो आम्ही. खरं खरं मम्मी, तुला माहिती आहे का? हे श्री, ना, तुला झोपायचा मामा तसं करायचं तसं तू करणार आहेस? वेद्या, आम्ही कर ना. इकडे आलो ना, मामाला मज्जा आली करून. याच्यात झोपा तुम्ही. पप्पा स्टोरी सांगतायत की या टाकीवरती काय होतं पप्पा? वाघ बसला होता. वाघ वाघ आला होता. इथून असा वाघ येतो आणि ते वाघ बसतो इथे. इथून जाऊन पाणी प्यायला वाघ येते इथे. इथे पाणी प्यायला येते. येस, बिबट्या. वाघ म्हणजे बिबट्या. बिबट्या. बिबट्या खूप आहे, तर बिबट्या यावर जाऊन बसला होता. हे पण हे बघ, हे छान वाटतंय ना. सुंदर सुंदर, आपलं शेत खूप सुंदर वाटतंय यार. काय व्ह्यू आहे हा. हे चला चला लवकर ये. ओमा, ती काठी काठी कशाला घेतली? कशाला घेतली? कशाला घेतली काठी? कोणाला मारायला? कोणाला मारायला? हा? वाघाला? वाघाला मारणार आहेस तुझ्या काठीने? काठी बघू केवढी लांब आहे. एवढ्या मोठ्या काठीने वाघाला मारणार आहेस? बापरे बापरे, अजिबात भीती वाटत नाही ओमाला. अजिबात भीती वाटत नाही ओमाला. वाघ समोर आल्यावरती तू काय करणार? हा, तिकडं अशा मारणार. बर, एवढा, फक्त एवढा कॉन्फिडन्स पाहिजे. बस, मामाचा भाचा शोभतो. ते हे बघ, ही समोर दिसते ना, ही आपली विहीर आहे इथे. ही विहीर आहे बघ, ही डीप अच्छा अच्छा, हा हा हा, एक मिनिट झूम करते मी. हा हा हा, ही विहीर आहे. हा. येस, ओके. मग याच्यातून आपण तिथे उभं राहायचं हा. आणि मी ह्या रस्त्यावर इकडे बघायचं. ही ओळ आहे ना इकडे, हा हा, इकडनं कधी पण वाघ येऊ शकतो, कधी पण. आणि ती इथून? टाकी दिसते ना, तिथे वाघ त्याची जागा होती, ते बसायची. हा हा हा. संपूर्ण ऊस होता, मोठा मोठा ऊस होता. हे सगळं ऊस होतं सगळं. जायला पण भीती वाटायची, त्या ऊसात जायचं कसं काय आपण. पण आम्ही कसं तरी गेलो, आता वाघ तिथे असेल नसेल काय माहिती, पण वाघ होता तिकडे. येऊन गेलेला आहे म्हणजे वाघ इथे. हा. इथे सगळा ऊस असताना शेतात. आता काहीच नाही. चला 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 लवकर पुढे. नेक्स्ट स्टेशन. आता बघ, याच्यापेक्षा मोठा ऊस होता, याच्यापेक्षा मोठा. ह्यापेक्षा हा खूप मोठा ऊस आहे, जवळजवळ आमच्या हाईट पेक्षा उंच ऊस आहे हा. याच्यातून आम्ही आलेलो आहे. हे भुईमुगाचा वावर आहे. याच्या खाली शेंगा असतात.
ही आमची विहीर आहे श्री नको आणि हे आमचं पाठचं तुम्ही जे बघताय ते सगळं गव्हाचं शेत. गव्हाचं शेत आहे. सायली. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 6 वाजले आणि आता आम्ही मुंबईला जायला परत निघालो, दर्शन आणि मी. पप्पा गावीच थांबतात आणि आम्ही दोघे मुंबईला चाललो. तर आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय. बाय.